श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, हिंदू नवीन वर्षाची सुरुवातच गुढीपाडव्यापासून होते. त्यामुळे आपल्या मराठी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षातील पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. बघा, गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानले जातो. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धी मांगल्याचे प्रतीक असते. तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी जर तुम्हाला एखादे चांगले काम करायचे असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त बघायची गरज नाही लागत. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. तर बघा, तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता, नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता, नवीन उपक्रमाला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा सोने खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, घर खरेदी करणे इत्यादी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील करू शकता. उलट या दिवशी जरी तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोने खरेदी केले तर यामध्ये उलट दिवसेंदिवस वाढच होत जाते. त्याचबरोबर या दिवसापासून जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला, नवीन उपक्रम सुरू केला तर यामध्ये तुम्हाला हमखास यश प्राप्त होते. इतका हा शुभ दिवस मानला जातो. तर बघा, गुढीपाडव्याचे महत्त्व सांगायचं झालं तर याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती. याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीमध्ये परत आले होते आणि लोकांनी यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली, घरोघरी गुढ्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारून किंवा अंगणात गुढी उभारून तिची मनोभावे विधिवत पूजा केली जाते. गुढी उभारण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो, जसे की बांबूची काठी, तांब्याचा कलश, कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी, हार. पण यापैकी एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे साडी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी बांधावी त्याचसोबत साड्यांचे काही 5 शुभ रंग पाहणार आहोत, जे तुम्ही गुढीला देखील नेसू शकता किंवा स्वतः देखील नेसू शकता. त्याचबरोबर बघा, आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगामध्ये एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग बघा आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी आणि लहरी देखील प्रदान करतात. काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचं प्रतीक असतात ते. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेलेले आहेत. तर प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. काही रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर बघा, आज असे काही 4-5 रंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसू शकता किंवा स्वतः देखील नेसू शकता.
त्यासोबत अनेकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी का? जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गुढीसाठी नवीन साडी आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही गुढीला नेसू शकता। चांगल्या रंगाची असेल तर आणि साडी शक्यतो काठपदर, खणाची, जरीची किंवा रेशमी साडी असावी, हे लक्षात घ्या। कुठेही धुतलेली किंवा खराब झालेली साडी गुढीला नेसवू नये। एखाद्या वेळेस तुम्ही घातलेली साडी असेल पण धुतलेली नसेल तरीही नेसवली तरी चालेल, कारण प्रत्येक जण नवीनच साडी आणू शकेल असं नाही, प्रत्येकाची तेवढी परिस्थिती असतेच असं नाही। तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने फक्त धुतलेली नाही पण घातलेली साडी गुढीला नेसवली तरीही चालेल। परंतु बघा, ही साडी तुम्ही मासिक धर्म असेल आणि त्यावेळेस घातली असेल तर ती साडी तुम्ही चुकूनही गुढीला नेसवू नका। तर गुढीला साडी नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी, कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे। आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज, त्यामुळे केशरी साडी जर तुमच्याकडे असेल, त्यामध्ये रेशमी काठ पदराची किंवा खणाची अशा प्रकारची असेल तरीही चालू शकतं। केशरी रंग हा खूप शुभ रंग आहे। केशरी रंगामधून खूप सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते। त्यासोबत केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे। त्यानंतर बघा, हा रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे। केशरी रंग देवी देवतांचे, शक्तींचे प्रतिनिधित्व करतो, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे। हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्मात शाश्वततेचे प्रतीक मानला गेलेला आहे। तर बघा, याशिवाय आपलं ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्व आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो। त्यामध्ये लाल, पिवळा, भगवा रंग दिसून येतो, जो अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो। अशा प्रकारे या केशरी रंगाचे महत्त्व पाहता आपण गुढीला केशरी रंगाची साडी मात्र अवश्य नेसवू शकता। हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्की सकारात्मक ऊर्जा किंवा आनंद मिळेल। दुसरा शुभ रंग बघायचं झालं तर त्याच्या संबंधित लाल रंग सुद्धा आपल्याला हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले गेलेला आहे। आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवपूजा करताना शक्यतो लाल रंगाचेच वस्त्र वापरतो, तुम्ही पाहिलेलं असेलच, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। त्याचसोबत आपल्या सौभाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं। हिंदू धर्मामध्ये लाल रंग उत्साह, सौंदर्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे। तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी वापरू शकता। त्याचसोबत तिसरा शुभ रंग सांगायचा झाला तर पिवळा। पिवळा रंग सुद्धा अतिशय शुभ आहे। आपल्या सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद। हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्णच आहे, म्हणून सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळदी, कुंकू, तसेच लाल रंग आणि पिवळा रंग असतो। त्यामुळे लाल आणि पिवळा रंग हे दोन्ही रंग अतिशय शुभ आहेत। पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे। हा रंग ऊर्जा, आनंद, संपन्नता, बुद्धिमत्ता आणि विचारांचे प्रतीक आहे। तसेच पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे। साक्षात श्रीहरी विष्णू यांना देखील पिवळा रंग विशेष प्रिय आहे आणि पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो। यामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते, त्यामुळे तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साडी नेसवू शकता। त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा। हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो, त्यामुळे हिरवा रंग हा नक्की शुभ असणार आहे। त्याचसोबत हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते। शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे। तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार निसर्गाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिले तर आपले मन बघा शांत होते। त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे।
त्याचसोबत आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो। यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं। तर बघा, हिरवा रंग हा समृद्धीचे, शांततेचे, सौभाग्याचे, आरोग्याचे आणि विकासाचे प्रतीक आहे। हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते। हिरवा रंग हा डोळ्यांसाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो। हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो। बघा, अशा प्रकारे हिरव्या रंगाचे महत्त्व पाहता आपण गुढीला हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसवा। त्यामुळे तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल। तुमच्या जीवनामध्ये, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल। तर बघा, आतापर्यंत आपण जे काही रंग पाहिले, या रंगांचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे। पण त्याचबरोबर तुम्ही गुलाबी कलर, राणी कलर, पोपटी कलर, चिंतामणी कलर, जांभळा कलर या रंगाची साडी पण अवश्य नेसू शकता। गुलाबी रंग हा सर्व स्त्रीवर्गाचा आवडता रंग आहे। गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो। तसेच हा रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो। स्त्रीचं वय काहीही असो, प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच। गुलाबी रंगाकडे पाहण्याने आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मनसुद्धा शांत राहतं। त्यामुळे गुलाबी रंगाची साडी पण तुम्ही नक्कीच गुढीला नेसू शकता किंवा स्वतः देखील नेसू शकता। पण काही असे रंग आहेत जे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितले गेले आहेत। त्यामध्ये काळा किंवा मग पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही। काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेला आहे। त्यामुळे शक्यतो काळा रंग किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसवू नका। या व्यतिरिक्त आपण जे काही शुभ रंग पाहिले त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता। हे शुभ रंग आपल्याला नेहमीच शुभ फळ प्रदान करतील। त्यामुळे गुढीला चांगल्या शुभ रंगाची आणि नवीनच साडी शक्यतो नेसवा, कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये नेहमी भरभराट होते। या दिवसापासून आपलं वर्ष चांगलं सुख समृद्धीचे जावो म्हणून आपण काही वेगळे संकल्प करत असतो। त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण या सणाची किंवा या दिवसाची सुरुवात केली तर आपलं वर्ष नेहमीच सुख समृद्धीचे, आनंदाचे जाईल। कारण गुढी हे मांगल्याचे, सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा तुमच्या गुढीला छानशा रंगाची नवीन साडी नक्की नेसवा। आणि बघा, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। पुन्हा उद्या नव्याने अशाच छानशा माहिती बरोबर भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।